करंजा करंजामधील दोन्ही मात्र संघ आहेत. प्रशांत माळी सरांचं आगमन पाहायला मिळते पंडित पप्पू सर मैदानामध्ये. सर बघायला गेलं तर शिमग्याचा सणाला हा करंजा गावात मोठा सण समजला जातो. या शिमग्याच्या सणाच्या सुरुवातीच्या 10-15 दिवस अगोदरपासूनच रात्र जागो विजेत्याने करंजाच्या प्रत्येक पाड्यात या अशा अंडरमच्या स्पर्धा खेळवल्या जातात. आणि दोन्ही संघ सुद्धा एक सुरकीच्या पाड्यातला संघ आणि एक करंजा गावातला संघ आहे. 7 पाडे असलेला हा करंजा गाव आहे. माळी सर होळीचा बकरा मी स्पर्धा केली 3 वर्ष. होळीचा बकरा, बियर, लॉलीपॉप, उकडलेली अंडी. येस सर गेम ऑन. पहिलाच बॉल ओलपर बॅच कडे. क्या बात आहे. पहिला ऑन साईडला खेळू काढायला मात्र चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. उरणमध्ये जवळजवळ अंडरमध्ये 40 संघ आपण पाहतोय. आमच्याकडे पूर्व भागामध्ये एक सुद्धा स्पर्धा वर्षभर तो खेळत नाही अंडरआर्मसाठी. शोकांतिक असेल कदाचित ती. क्या बात आहे. सुंदर एक्स्ट्रा दिशेने मात्र क्या बात आहे. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला गेलं. असं काही नाही सर. पूर्व विभागात बघायला गेलं तर मोठी जुई गावात 2 अंडरआर्मच्या टुर्नामेंट झालेल्या आहेत. अजून एका अंडरआर्म टुर्नामेंटची अनाउन्समेंट देखील झालेली आहे. फक्त दिगोड संघ आणि मोठूची संघ 2 संघ खेळतात उरणमध्ये. आणि याच्या अगोदर सर जर 10 वर्षापूर्वी गेले असेल तर दिगोड्याच्या स्मारकाजवळ सुद्धा अंडरआर्मच्या ज्या टायमिंगला उरणमध्ये बॉक्स क्रिकेट चालायचा त्या टायमिंगला दिगोड्याला सर्कल क्रिकेट खेळला जायचा. क्या बात आहे. यावेळेस मात्र सुंदर बाउंड्रीच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला गेलं. धावसंख्या मात्र आहे 2. दोन्ही गावात एकाच गावातले फक्त पाडे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची फलंदाजी करण्याची शैली, गोलंदाजी करण्याची शैली या खेळाडूंना माहीत असल्यामुळे आणि क्षेत्ररक्षण देखील अतिशय सुंदर असं करताना दिसतं ते श्री साई करंजा संघ. क्या बात आहे. यावेळेस मात्र टॅप ऑफ साईडला पंचांचा येतो मात्र. खरं तर आता भाई सुशांत तांडले मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये. बघ पप्पू सरचा विचार केला तर आपण आता बाईक आपल्याला पाहायला बोलायला गेली. याच्या अगोदर माळीचं सायकल पण नव्हती अंडरआर्मसाठी. आणि यापुढे याच ठिकाणी मात्र मग उल्लेख केला पंडित सरांनी का 11 बाईक पाहायला मिळतील. तर आयोजन देखील मात्र सुशांत भाईचं नक्कीच असेल. यामध्ये ऑन साईडला टॅप केला. चलो जाते बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा आला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सर या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आयोजनाच्या स्पर्धा वाढल्या गेल्या. यापूर्वी सर्वात म्हणजे 10-12 वर्षापूर्वी किंवा 14-15 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर कोटनाक्यावर राघोबा मंदिराच्या बाजूला सर्वात मोठी स्पर्धा झाली होती. तिथे त्या स्पर्धेचं बक्षीस 4,444 होता. त्यावेळी तो आकडा सर मोठा होता. ज्यावेळी रेग्युलरमध्ये माळी सर तुम्ही देखील 3,333, 2,222 फी असेल 250 किंवा 300 रुपये तो मोठा केला होता. मग आता क्रिकेटसाठी मात्र आले चुकीचे दिवस. यावेळेस काय मात्र खेळू काढला चेंडू बाउंड्री चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा आला मात्र हा देखील सुंदर चौकार. आज डीजे मास्टरनी माळी सर पारो को पारो वेसावचे सोन टिकली. त्यानंतर वेसावचे पोर चंद्राची कोर असे कित्येक गीते आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळायला गेली. त्याचं देखील अगदी मनापासून कौतुक करूया आपण. कारण तुम्ही त्यांना आज्ञा दिलीत की गाणे आपल्या परंपरेची लावा आणि अगदी तशाच प्रकारे ते सुंदर संगीत देखील आपण ऐकलं या पहाटेच्या माध्यमातून. त्यांचं अगदी मनापासून आपण कौतुक करूया. पुढचा दोन्ही टीम्स करंजामध्ये खेळतात तर खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळणार का याच्यामध्ये, म्हणजे काय तुम्ही सांगता दोन्ही टीम्सबद्दल? नक्कीच आपण गौतम लवचार तर एकमेकांसमोर कधी खेळलेत नाही, परंतु एका गावातले हे दोन्ही संघ आहेत आणि चिकाटी असते सर. आपण बघायला गेलं तर स्पर्धा आहे, कोणी हारण्यासाठी खेळत नसतो, सर्वजण जिंकण्यासाठीच खेळत असतात. नक्कीच स्पर्धा जिद्दीने खेळणं मात्र गरजेचं आहे. क्या बात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी एंगलने गोलंदाजी करताना आपण गोलंदाज पाहतोय. शाळेमध्ये शिकलो आपण विशाल कोण, काटकोण, त्रिकोण, परंतु दृष्टिकोन माळी सर समाज शिकवतो. करण हा बॉल यावेळी मात्र गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला. सुशांत तांडे सरांचा येतो इशारा मात्र यावेळी 4 धावांचा आला मात्र हा चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो बरोबर 18.
एक दशकांना 18 धावसंख्या आपण पाहतो. एका बाजूला SPCC करंजा, त्याच्या अगेन्स्ट मात्र आहे शिवसाई करंजा. एकाच गावामध्ये मात्र दोन्ही संघ या ठिकाणी खेळले जातील. एक दोन्ही मात्र जिद्दी संघ आहेत, दोन्ही ताकदवर संघ आहेत. करण यावेळी चपल जर फ्रंट बुकला आला होता, पुढे सरसावला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण विकेटच्या ग्लोजमध्ये चेंडू अडवला गेला. 3 मध्ये 3 चौकार आले. क्या बात, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये चेंडू जातोय 30 सर्कलमध्ये. पुण्याचा चौकार आला आणि या 4 धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय बरोबर 18 आणि 4 22. रिवर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, एकदम सक्सेसफुल. काय फुटबॉलचा वापर केला गेला मात्र चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा येतो या चेंडूवर हा चौकार. 22 आणि 4 मात्र 26. श्रोत्यांमध्ये गोलंदाजीगिरी प्रथमेश धावा दिल्या मात्र पहिल्या षटकामध्ये विचार जर केलात तर जवळजवळ क्या बात आहे की सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांचा मात्र इशारा येतोय. 4 धावाचा चौकार. प्रत्येक चेंडूवर मात्र चौकार भरतोय. प्रणय खेळते वैयक्तिक ज्याची बॅट बदलून आले आतापर्यंत 3 चौकार आणि मिथिल याची बॅट बदलून आले आतापर्यंत मात्र 2 चौकार. गुरुदैवत जेजुरीचा खंडोबा सुंदर स्वांग. हा पहिलाच बॉल. नवीन गोलंदाज थोड्या क्षेत्ररक्षणामध्ये खराब यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पुण्यात बाउंड्रीच्या बाहेर. आला मात्र हा गौतमच्या पहिल्याच चेंडू मात्र येतो चौकार. वैयक्तिक पहिले सांगा तरी 35 अगदी सुंदर कलेक्ट गेला. दिशा मात्र दिली. पुण्यात जाते मैदानाच्या बाहेर. चेंडू आला देखील हा मात्र एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले गेले आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38. चौकारा ट्रेकवर असलेला हा फलंदाज मोठा बिगेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु बॅटने चेंडूचा मात्र समीकरण नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकले. गौतमने आल्या 8 धावा. फ्रंटफुगला आला पुन्हा. यावेळेस मात्र दिशा दिली. समोर मात्र आहे क्षेत्ररक्षक. 2 फिल्डरच्या मधोमध चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर आणि या चेंडू देखील मध्ये सुंदर चौकार. म्हणजे आतापर्यंत गौतमने 4 चेंडू फेकले. 4 मध्ये 3 चौकार आले, 1 डॉट. 5वा चेंडू अगदी बॅटवर सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मध्ये दुसरी धाव घेताना होणार फलंदाज बाद. अरे पाय सरून पडलाय तो का बघा. पाय सरताना पडलाय का जरा हे झालं प्रॉब्लेम झाला. स्लोप आहे तर बाजूला हवा मोकळी कर. बाजूला गर्दी करू नका तिथं. तर मोकळा मोकळा कर. हवा येऊ द्या. गर्दी करू नका. त्याला हवा येऊ द्या. तो फ्रेश होईल. ओके होईल. स्प्रे ने
ते मात्र पाहू शकाल शेवटचा चेंडू घेऊन जाईल प्रणय नवीन आलेला फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय करण. अतिशय सुरेख आणि पाहू शकाल इथे मात्र येतोय या षटकातील दुसरा चौकार. धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारली. तिसरा चौकार 3 चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 12च्या घरात. खरं तर याही सरासरीनं वाटचाल केली तरी कदाचित तुम्हाला निश्चितच ही धावसंख्या पार होणार नाही, कारण याच्यासाठी अजूनही मला वाटतं या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके येणं अपेक्षित असेल. बरं ऑन ट्रॅक गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय वरद. 29 जर्सी क्रमांक आणि इथे मात्र आघाडीचा फलंदाज गौतम. या ठिकाणी गौतम मात्र येतोय. पाहायचा संपूर्ण आता संघाची मधार आहे, ज्याच्या खांद्यावरती वाखाणण्याजोग फलंदाजी करावी लागेल. ओ अतिशय सुरेख गोलीच्या वेगाने चेंडू आला. चान्स दिला नाही करणला घरन जाण्याचा आणि इथे मात्र चेंडू शरीरयष्टीला आदलला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू. हो इथं मात्र लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू 22च्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या धावपटलावरती 4 न वाढली. 1 बाद 16च्या घरात. लेग 22च्या स्वरूपामध्ये लेग 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. 16 धावसंख्या धावपटलावरती आहेत. खरं तर आयोजक स्वतः चॅम्पियन ठरलेत. परत एकदा मला वाटतोय त्यांची टीम उद्या खेळणार आहे. हो वेल टॅपिंग या वेळेला खरं तर तुम्हाला हा खेळ जमला पाहिजे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये येणारा असा फटका मैदानावरती अगदी धावपट्टीवरती टॅप करून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, तोही अतिरिक्त उंचीनं जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी खेळ हे अगदी युक्तिपूर्वक खेळणं फार गरजेचं असतो आहे. धावपटलावरती 20. समोर पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती 1 बाद 20 28 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी अजूनही शिल्लक. सामना अजूनही दोन्ही पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार? दोन्ही करंजा एकमेकांसोबत आमने सामने. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर होता. धावपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर स्क्वेअर घोषित करतायत. 1+1 2 धावांचा बेनिफिट. 22-26 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंमध्ये षटक सुरू आहे दुसरं. ब्ल्यू अँड रेड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहतोय. बालई चषक 2026चा सर्कल आपण पूर्ण सीमारेषा कव्हर करताना आणि इथे मात्र वरद. ओ अप्रतिम. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 4. 5व्या चेंडूवरती अतिशय शेवटच्या क्षणाला या वेळेला मात्र चेंडू फील्ड केला. खरं तर मैदानाची माती छातीला लावून हा क्षेत्ररक्षक काम करताना दिसतोय आपल्या टीमसाठी, ज्या टीमचं नाव आहे SPCC करंजा. अतिशय सुरेख मानण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावपट्टीचा जर विचार केला तर SPCC करंजा खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आणि अगदी उल्लेख करेन कॅमेरामन या ठिकाणी पाहू शकाल एका सुंदरशा खेळाचा हा थर्रार पाहतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 24 झाल्यात. 6 चेंडूंमध्ये 24. ब्रँड या वेळेला येतोय तोही SPCC करंजा संघाचा हा ब्रँड आहे. ओह अतिशय सुरेख अप्रतिम. 9 चेंडू. स्क्वेअर मारा खराब. 1 धावसंख्येमध्ये भर. विजयासाठी 23. 6 चेंडू 6 डिलिव्हरी.
अजूनही शिल्लक आहेत. इथं मात्र जास्तीच्या धावा काढाव्या लागतील. इथं मात्र पाहू शकाल आणि चेंडू नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांचा येतोय खणखणीत चौकार. एकोणतीस धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आता 19 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 5 चेंडू 19 धावा. ब्रँड टू अतिशय सुरेख अप्रतिम 4 चेंडू 19 धावा. गौतम फलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय, परंतु तेवढीच ब्रँडेड गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाज धुविच वाव. या वेळेला बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 निशी वाढली. 30 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 18 धावसंख्यांची आवश्यकता 4 चेंडू. चला टॉस साठी यायचं आहे कर्णधारांना. कोंडी बालई या संघाच्या संघनायकाला म्हणजे मला वाटतोय जुगल. चला लगेच यायचं आहे जुगल. न्यू बॅट्समॅन खरं तर या ठिकाणी पाहू शकाल चेतन येतोय नवीन फलंदाज. चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या परत एकदा वधारल्या गेल्या. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 34. 14 धावांची आवश्यकता ही 3 चेंडू. हो अतिशय सुरेख अप्रतिम. आणि मात्र या वेळेला विजयी संपादन करताना दिसतोय संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. SPCC करंजा. आणि परास्त झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम. कुठे जाऊ नका. ज्या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि